Hello friends, welcome back to another episode of Heart to Palate, and today's recipe I'm sharing is very dear to my heart and this is my mom's favorite recipe आणि कोकणातली अगदी पारंपरिक चालत आलेली रेसिपी आहे ज्याला आपण खरवस म्हणतो. खूप जबरदस्त आणि मेन इन्ग्रेडियंट फॉर दॅट इज द कोल्स्ट्रम, म्हणजे जे पहिलं दूध जे म्हणतो बाळ झाल्यानंतर जे म्हैशीला होतं ते आपण यूज करायचं असतं ह्या रेसिपीसाठी. सो दॅट कोल्स्ट्रम त्या चिकावर अवलंबून असतं की तुम्ही किती त्याच्यात डायल्युएंट दूध म्हणून घालता. पण आज जे माझा चिक जो माझा दादा घेऊन आला, थँक्स टू माय दादा, बिकॉज सिन्स आय एम इन मुंबई टुडे, सो आय एम रेकॉर्डिंग दिस एपिसोड. अँड स्पेशली खरवस हा पदार्थ जो आहे आमच्याकडे बिलकुल हे कोल्स्ट्रम इतक्या इझीरित्या मिळत नाही, उपलब्ध नसतं. त्यामुळे आय टोल्ड माय ब्रदर दॅट आय वॉन्ट दिस अँड आय वॉन्ट टू रेकॉर्ड दिस रेसिपी हिअर. सो दॅट्स द रिझन. सो थँक्स टू माय दादा फॉर ब्रिंगिंग दॅट कोल्स्ट्रम. सो हा जो चीक असतो त्याच्या थिकनेसवर अवलंबून असतं की तुम्ही किती दूध डायल्यूट करायला घालता. सो आमची आई पहिल्यांदा तिथं ना नेहमी तो भैया जेव्हा द्यायचा तेव्हा ते छोट्याशा वाटीत उकळवून बघायचे आणि त्याच्यावरून डिसाईड करायचे किती दूध घालायचं आहे. सो नॉर्मली 1 लिटरला अर्धा लिटर दूध घालण्याची पद्धत आहे. पण हा जो चीक आहे जो दादाने आणला आहे, the guy said, the milkman said, you just don't have to add any milk because the thickness of this cheek is not that thick like normally जो असतो तसा. सो त्यामुळे आज मी डायल्युएंट घालत नाही, नो मिल्क ॲडेड. बट इफ यू आर युझिंग नॉर्मल चीक, तुमच्या मिल्कमॅनकडून तुम्ही जेव्हा घेता त्याला विचारा की साधारण कितपत थिक आहे आणि त्यानुसार तुम्ही ते दुधाचं प्रमाण ॲडजस्ट करायचं असतं. ओके. सो द नेक्स्ट इन्ग्रेडियंट फॉर दॅट इज, आमच्याकडे कोकणामध्ये हा जो खरवस बनवला जातो त्याच्यामध्ये गूळ घातला जातो, विच इज व्हेरी टिपिकल टेस्ट. आणि बाहेर जो विकत मिळतो नॉर्मली तो साखरेचा असतो, मला एवढा तो आवडत नाही. मला कारण की लहानपणीपासून हे गुळाची चव जी खायची सवय झाली आहे आमची बनवायची, त्यामुळे सो आय एम युझिंग गूळ जस्ट द वे माय आय यूज टू मेक. आणि आमच्याकडे जिरं, खोबरं आणि हळद ह्याचं थोडंसं वाटण आई लावायचे. सो हे सेम वाटण आपल्या धोंडसाला पण लागतं, म्हणजे धोंड जो मी फर्स्ट व्हीगन केक म्हणून जो रेसिपी रेकॉर्ड केलेली त्याच्यामध्ये पण हेच वाटण जातं, किंवा आमच्याकडे उपवासाला जे वरण केलं जातं त्याला पण हेच वाटण आई लावायची. मग त्या वरणामध्ये गूळ घातला जात नाही, जिरं, खोबरं आणि हळद हे लावलं जातं. म्हणजे त्याला लावणं म्हणजे काय, त्याला ॲड करणं बेसिकली वरणाच्या डाळीमध्ये. दॅट्स हाव द टर्म लावणं म्हणतात ते. Okay, and then another ingredient that you're just going to add is maybe half a teaspoon of cardamom. So the next step is going to be, I'm going to dissolve the jaggery into the colostrum or जो चीक आणला त्याच्यामध्ये मी पूर्णपणे ते डिझॉल्व करून घेणार आहे. व्हेरी सिम्पल रेसिपी. त्याच्यानंतर मी जवळजवळ पाव वाटी खोबरं घेतलेलं, 1 चमचा जिरं, मे बी 3/4 टीस्पून ऑफ जिरा, आणि अबाउट हाफ अ टीस्पून ऑफ हल्दी हॅड टेकन अँड जस्ट ग्राउंडेड कोर्सली. यू डोंट हॅव टू मेक अ फाईन पेस्ट. थोडंसं खसखशीतपणा ते वाटण्याला पाहिजे. अँड दॅट आय एम गोइंग टू ॲड टू द कोल्स्ट्रम अँड पूर्ण मिक्स करून मग थोडंसं कार्डमम पावडर, तुम्हाला जर आवडत असेल फ्लेवर तर केशरही घालू शकता. फील फ्री टू ॲड दॅट एज वेल. आणि त्याच्यानंतर ते फक्त साधारण 20 ते 25 मिनटं वाफेवर आपल्याला शिजवायचं आहे. म्हणजे तुम्ही इडली कुकरमध्ये शिजवा किंवा तुमच्या कुकरला शिटी न लावता 20-25 मिनटं त्यातला वाफ काढायची आहे. ओके. सो इट्स दॅट सिम्पल. यू जस्ट गॉट टू स्टीम इट फॉर 20 to 25 minutes. दॅट्स द रेसिपी फॉर द खरवस. And it's very favorite of mine, thanks to our Ai who used to always make it for us. This time I'm visiting Ai, so every time I visited for prior visits to India, आई कायम हे बनवायची. आता ह्यावेळी माझी टर्न आहे जी मी आईला आता ह्यावेळी बनवून घालणार आहे. आय होप तिच्या परीक्षेला मी उतरीन. सो आय एम गोइंग टू डू द नेक्स्ट स्टेप नाउ. मेन्शन दॅट द जॅगरी आय हॅव टेकन इट्स अबाउट 1 and half cups of जॅगरी आय हॅव टेकन. आणि हा जो कोल्स्ट्रम आहे तो अबाउट 1 लिटर आहे, म्हणजे 250 ml विच इज 1 cup full times 4 times. ओके. सो त्याच्याप्रमाणे तुम्ही धरा की 4 cups ऑफ कोल्स्ट्रम विच इज 1 liter ऑफ कोल्स्ट्रम आणि अबाउट 1 and 1/2 cups of jaggery I have taken. Depending upon the sweetness, you can always alter the amount of jaggery. It's up to you. And bas half a teaspoon of cardamom needs to be added. Okay. So I'm going to add all the ingredients and I'm going to show you before I keep it for steaming that. So आता मी ह्या इडली कुकरमध्ये स्टीम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे पोळीचा डबा होता तर त्याच्यामध्ये मी घातलं. 1 लिटर चीक होता हा जवळजवळ. आणि आता मी हे कवर करणार आणि आय एम गोइंग टू स्टीम इट फॉर अबाउट 20 to 25 minutes. आय शो यू द फायनल प्रोडक्ट इन 25 minutes.
So this is the final product after steaming for about 25 minutes, and it's perfectly cooked. You could see touch केल्यानंतर हे perfect firm लागतं, so that means done. Just in case you want to double check, you can poke a knife or something and it's coming out clear, so that means it's done. So our kharvas, the typical paramparik Kokani recipe is ready, just the way I used to make. I would love to have you all also try making this. It's an amazing recipe. And don't forget to like, share and subscribe. Heart to Palate.